आत्ताच्या घडाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद दरे गावामध्ये घेतली. ज्यावेळेस मुख्यमंत्री ठाण्यामध्ये येणार होते, त्या अगोदर त्यांनी तिथं पत्रकार परिषद घेतली. त्यांनी असं देखील सांगितलं की माध्यमामध्ये काही चर्चा सुरू आहे, पण या चर्चांना काही तथ्य नाही. तर त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे. तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी काही उत्तर दिलेलं नाही. त्या ठिकाणी त्यांनी बोललं आहे की माध्यमामध्ये काही पत्रकार काही अफवा पसरवतात आणि त्या अफवा काही विश्वास ठेवू नका, असं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसापासून श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार किंवा राज्यामध्ये विधानसभेला त्यांना म्हणजेच महाराष्ट्रामध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद देखील मिळणार आहे. तर असं देखील बोललं जात आहे की एकनाथ शिंदे दरेगावी नाराज होऊन गेले आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस ते पत्रकार परिषद घेत होते त्यावेळेस देखील त्यांचा आवाज बारीक येत होता आणि त्यांचा घसा पण बसलेला दिसून आलं. त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी देखील फोन करून एकनाथ शिंदे यांची विचारपूस केली आहे आणि तब्येतीबद्दल देखील त्यांनी बोललं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळतं का हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो याकडं लोकांचं लक्ष लागलं आहे. पण या ठिकाणी अनेक जणांनी बोललं आहे की 4 किंवा 5 डिसेंबरला आमचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं देखील त्या ठिकाणी बोललं जात आहे. तर त्या ठिकाणी जे संजय राऊत आहे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टोला लगावला आहे की मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर झाला पाहिजे, नाहीतर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात सुरू करा, असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.